हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर व्लॉग. तर नवीन असाल तर सर्वात आधी सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा, कारण आजचा व्हिडिओ आहे प्रँकवाला व्हिडिओ आणि तुम्ही जर पाहाल ना शेवट तर खूप मजा येईल तुम्हाला. तर इथे ना शानूची मी तयारी करून देत आहे, कारण ती जात आहे बोरगावला. किती मी तिला म्हणवलं की नको जाऊ मला करमणार नाही म्हणून, पण गोष्ट अशी की ती काही ऐकायला तयार नाही. तिला तरी कसं करमणार ना, इथे लहान मुलं नाही, कोणी काही नाही आणि घरातल्या घरात राहणं कसं, एक बाहेर कोणी राहत नाही, त्याच्यामुळे तिला बाहेर पण मी जाऊ देत नाही आहे. त्याच्यामुळे तिला ना इथे बिलकुल करमत नाही आहे. मी तिला खूप काही सांगितलं, मोमोज करते म्हणलं, असं करते तसं करते, हे खाऊ घालीन तुला, ते खाऊ घालीन, पण तिला काही करमत नाही आहे. म्हणून मग ती म्हणते मम्मी जाऊ दे ना, मला जाऊ दे ना, अशी लाडाई गोडाई लावत होती मला. मी म्हटलं जाऊ दे, आम्हाला तू ना आता, तुला हे सध्या सुट्टी आहे. गव्हाचं काम जे आहे ते काम तमाम करून टाकायचं आहे. किती दिवस झाले तर हे आता बांधून नेत आहे गहू चाळायसाठी, कारण की यामध्ये ना असे हात करा याच्यामध्ये ना इतक्या जास्त कुशा आहे, खूप जास्त. काकांनी पाठवलेला गहू आहे हा, तर खूप जास्त कुशा आहे, खडे वगैरे काहीच नाही आहे आणि गहूसुद्धा छान आहे, चवीलासुद्धा छान लागते पोळी याची, पण याच्यामध्ये कुशाच भरपूर आहे आणि चाळणं तर माझ्या हाताकडून होत नाही, त्याच्यामुळे हे पाठवत आहे मी चाळायसाठी. आम्ही ना पहिले शोध काढला की कुठून फिल्टर करून मिळणार म्हणून गहू, पण गोष्ट अशी झाली की यांनी शोध पण काढला, शोध पण लागला, पण गोष्ट अशी झाली की तिथे तेच लोक म्हणत होते की एवढे चांगले जे तुमचे गहू आहे ना, ते फिल्टरमध्ये थोडेसे बारीक चुरा होणार म्हणून, आणि त्याच्यात गव्हाची जी क्वांटिटी आहे ते कमी होणार म्हणून, आणि एकच पोतं गहू आहे. माझे काका म्हणत होते की गहू जर आपण फिल्टर वगैरे करून आणले ना, तर गव्हाची जी क्वालिटी आहे ते थोडीशी घसरते म्हणून मग आम्ही विचार केला की चाळून आणायची बाहेरून. मग माझ्या आत्याला फोन केला, तर आत्या म्हणे कशाला तू इकडे तिकडे जाते, मीच तुला चाळून देते, टेन्शन नको घेऊ तसे, म्हणून म्हणते आत्याच असते. मी तेव्हाची ही भाजी निवडत बसलेली आहे आणि किती वेळ झाला, हे एवढीच निवडून झालेली आहे फक्त. आणि बघू शकता, सगळ्यात किचकट काम वाटते मला, सगळ्यात किचकट, आणि मला कंटाळा पण येतो आहे हे अशी भाजी निवडायचा, खूप जास्त कंटाळा येतो, मानसुद्धा दुखून येते, असं वाटते काय, पण खायची आहे ना, खायची. निवडली नाही तर करणार कशी, केली नाही तर खाणार कशी, म्हणून मग ते आता बसावं लागते, मान दुखत तरी बसावंच लागणार आहे. आणि आंघोळसुद्धा व्हायची आहे माझी. शानू बिचारी बसली इकडे मस्त तयारी वयारी करून, पण शानूला पण नेलेलं नाही आहे, कारण की शानूचं आता जायचं होतं, पण माहिती नाही काय झालं तर आता तिला सर्वात आधी मस्त. चालली का आम्ही मोमोज खातो ना, हो का, तिची खूपच जास्त इच्छा आहे. बघितलं ना मंडळी, तिला आता काही खायचं पण नाही आहे आणि काही घ्यायचं पण नाही आणि काहीच नाही, फक्त तिला बोरगावला जायचं आहे, कारण की तिथे सगळे मुलं असतात खेळायसाठी, आणि तिथे ना सगळेजण आपल्या आजी आजोबांकडे येतात सुट्ट्या लागल्या म्हणून. तर माझ्या ज्या मैत्रिणी आहे सोबतच्या मुली, तर त्यांचे मुलं वगैरे येतात, तर आणखीनच जास्त तिला असं वाटते की आपण पण गेलं पाहिजे म्हणून. तर गेली ती शेवटी. मला इकडे ना करमत नव्हतं, कसं तरी सुनं वाटत होतं. मग मी आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर मग ना तयारी करायला आली इथे. आणि सर्वात मोठी गोष्ट, मंगळसूत्र पहिले काढून ठेवलं, आता काम झालं आहे त्याचं. मला माहीतच आहे माझं मंगळसूत्र कुठे पडलं होतं, तर माझा जर व्लॉग बघितला असेल मागचा, तर तेव्हापासून ना मला भीतीच वाटते, म्हणून ते पहिले काढून ठेवलं आणि तयारी वयारी करून आली मी इथे स्वयंपाक करायसाठी. आणि आज बनवणार ही भाजी, जी की माझी खूप जास्त फेवरेट आहे, कारण उन्हाळ्यातच खायला मिळते ही भाजी, आणि इतकी पौष्टिक सगळे गुणधर्म असतात या भाजीमध्ये, आणि थंडी असते मेन म्हणजे. तर याचं जे बेसन बनवलं जाते ना, ते तर माझे ऑल टाईम फेवरेट आहे. फक्त ही निसायला थोडीशी जड जाते, तर ते भाजी वगैरे छान निसून घेतली, छान स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर मग एवढा कांदा, या भाजीमध्ये कांदा आणि टमाटर भरपूर पाहिजे, तेव्हाच ती भाजी छान लागते. आणि त्यानंतर तुम्ही वाळल्या मिरच्यासुद्धा टाकू शकता या भाजीमध्ये, पण गोष्ट अशी आहे की वाळल्या मिरच्या माझ्या इच्छा संपल्या होत्या, म्हणून मग मी कांदाच टाकलेला, आणि हिरवी मिरची तर जमतच नाही यांना. तर सर्वात आधी ही भाजी छान मस्त बारीक बारीक कट करून घेतली, आणि त्यानंतर मग कढई ठेवली गॅसवर.
तेल टाकलं, त्याच्यानंतर जिरं टाकलं. जिरं भरपूर मला आवडते, तर जिरं वगैरे टाकलं आणि त्यानंतर मग आपला जो कांदा चिरलेला होता तो कांदा वगैरे टाकून दिला. कांदा असा झालेला आहे. त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे मसाले, तिखट, मीठ, हळद, बस एवढंच टाकलेलं आहे. आणि हे जे तिखट मीठ झाल्यानंतर मग यामध्ये टाकायचं टमाटर. याच्यामध्ये ना तुम्ही आंबा वगैरे टाकू शकता. आंबा टाकला ना तर एक नंबर चव लागते. कोणी कोणी तर बोरं पण टाकतात, तर खूप छान अशी टेस्ट येते. पण आपल्यापेक्षा दोनपैकी एकही नव्हतं, मग टमाटर जे आहे ते भरपूर टाकलेलं आहे. टमाटर छान मस्त एकजीव झालं. त्याच्यानंतर मग ते भाजी टाकून दिली. भाजी तिकडे होत आहे तोपर्यंत इथे मी तुरीची डाळ मिक्सरमधून बारीक करून घेतली. आपल्यापाशी कळणार तर नाही आहे म्हणून ही तुरीची डाळ बारीक करून छान मस्त अशी याच्यामध्ये टाकून दिली. हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये छान थोडंसं असं पाण्याचा फुलावा द्यायचा आणि त्याच्यानंतर मग याला मस्त एका वाफेवर असं शिजू द्यायचं कमी किती वेळ गॅसमध्ये. झाला मी यांची वाट बघत आहे, पण हे काही अजूनपर्यंत आलेले नाही आहे. आणि आता मला स्वतःला आणि मला आता एकटीला जेवण करावं लागेल. मस्त या जेवण करायसाठी मस्त केलेली आहे चिवळीची भाजी, वरण, भात, पोळी. तर चला मग मंडळी, भेटते तुम्हाला जेवण झाल्यानंतर. आणि एक नंबर असं जेवण होणार आहे आज. 6 वाजून गेले 6 आणि अजून हे यायचे आहे. आणि सकाळपासून जेवण पण नाही केलं आज. सकाळी मी नाश्ता पण नाही केला, काही नाही. म्हटलं तर डायरेक्ट आपण स्वयंपाकच करूया. तर सकाळपासून हे तसेच आहे. आणि गेले ते तिकडे वर्धेला, तर अजून पैसेच आहे. अजून 6 वाजून गेले, अजूनपर्यंत काहीच पोटात नसेल त्यांच्या. माहिती नाही आता बाहेर नाश्ता केला की नाही केला तर. आणि बघा असा वेळ होऊन जातो, त्यामुळे ना सकाळी नाश्ता हा खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण की नाश्ता पोटात असला म्हणजे कसं राहते, तुमचं जेवण एकदाच असं कामं असे येतात ना त्यांना की मग असे 6 वाजून जातात. तर मग नाश्ता वगैरे असला पोटात, म्हणजे जेवण नाही जरी झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं काही ना काही पोटाला एक आधार असतो. पण आता बघा ना, आता किती 6 वाजून गेलेले आहे, 6 सायंकाळचे, तरी पण अजूनपर्यंत आलेले नाही आहे. आता माहिती नाही किती वाजवते अजून. तर मला तर आता मी मगाशी फोन केला तर अर्धा तास वेळ आहे म्हणे. मी म्हटलं तर मग ते बोलले, तेच बोलले मला की तू जेवण करून घे, मला अर्धा तासही लागू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त लागू शकतो. तर शानू वगैरे नाही आहे. मी आता ब्लॉग एडिट करत होती. एक छोटासा ब्लॉग आहे तो टाकायचा होता, तर तो ब्लॉग एडिट करत होती. आणि मला थोडंसं आवाज झाला की हे आले असेल म्हणून असं भास झाल्यासारखं झाला. पण मी उठली पटकन. तर अजूनपर्यंत नाही आले. आले 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 आले. गाडीचा आवाज आला मला. अहो हां, किती वेळ झाला? भूक लागली. एकही शब्द बोलणार नाही आता. भूक लागली. चला मी पटकन मी आता याचं ताट वाढून देते. तर यांचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग ही शंकरपाळे केले होते मी, ते वाटीत घेतले आणि येऊन बसली इथे बाहेर. छान मस्त थंडी हवा चालू होती. मी म्हटलं चला हे पाणी मारत आहे झाडांना, तोवर आपण पण छान मस्त असं बाहेर जाऊन बसावं. आणि एवढे दिवस मी घरी नव्हती ना, तर आमच्या झाडांचे हाल जे आहे ना तुम्हाला काय सांगू, इतके बेकार झालेले. हे आवळ्याचं झाड इतकं छान वाढलेलं होतं, त्याचेसुद्धा पानं गायब आहे. एकतर पाणी नसेल भेटलं त्याला व्यवस्थित. आणि बघू शकता अशी जमीन जी आहे ती कशी कोरडी झालेली आहे. पूर्ण झाडे जे आहे ते सोकल्यासारखे झालेले आहे. आमचं गुलाबाचं झाड तर आहे ना काहीच नाही राहिलं. एवढे फुलं लागत होते त्याला छान मस्त. आणि हे जास्वंदाचं बघू शकता, आतापर्यंत हे अजून किती छान असं वाढून जायला पाहिजे होतं, पण त्यालासुद्धा बकऱ्या व्यवस्थित ठेवत नाही आहे. आणि वांग्याच्या झाडाची तर अवस्था अशी काहीशी आहे. एक वांगं लागून होतं त्याला. मी म्हटलं तर हे याला असंच राहू द्यावं बियासाठी. तर आणि इकडे कोवळ्याचा वेल होता ना, त्यालासुद्धा छोटे छोटे कोवळे पकडलेले होते. आता तर त्याला कोवळे का त्याला पानं सुद्धा राहिलेले नाही आहे. आणि हे आहे आमचं गुलाबाचं झाड. इतकं छान गुलाब आहे हा. तर बघू शकता तुम्ही, त्याच्या फक्त काड्या राहिलेल्या आहे, बाकी सगळं त्याचं उडून गेलेलं आहे. तर मंडळी काय झालं ना, मी मगाशी कपडे तर लावून गेले, पण कपड्यामध्ये लिक्विड टाकायचं राहून गेलं होतं. तर माहिती नाही का कशी विसरली तर मी. तर आता ते पुन्हा कपडे लावलेले आहे. आणि मला आता शानू नाही आहे तर करमून नाही राहिलं. मी चाललेली आहे आता बाहेर, थोडंसं फिरून येते. म्हटलं मामीच्या घराकडून वगैरे जाऊन येते. तर चला मग मंडळी, ते यांना म्हणते चलता का म्हणून. चलता का? 真的。 करा मग. हो माझी झाली. चला ना तुम्ही.
उठा लवकर, उठा पटकन. चला करा पटकन जाऊ आपण. थोडंसं मंदिरात चलता जाता दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊ. एपिसोड कोणता एपिसोड पाहताय तुम्ही? तर आता आज मंगळवार आहे, तर जाता जाता देवीचं मंदिर लागते, तर मंदिरात सुद्धा जाऊन येऊ. किती वेळ लागणार? बरं ठीक आहे, ठीक आहे. नाही, गुपचूप नाही खाना, पेट भर के. आम्ही ना इकडून यायचं, तर इकडून असं फिरत आलो आणि आता मंदिरात जाऊन येऊया म्हणलं पहिले, मग जर वेळ झाला तर बंद होऊन जाईल मंदिर. तर आले मी इथे मंदिरामध्ये आणि दर्शन वगैरे घेतलं छान. आणि तुम्ही हे मंदिर जे आहे ते आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. नवरात्रामध्ये ना मी इथे रोज येत असते, तर छान देवीचं दर्शन वगैरे घेतलं. आणि इथे नवदुर्गा आहे पूर्ण, तर पूर्ण देव्यांचं असं दर्शन घेऊन घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मी निघाली माझ्या मामीकडे जायसाठी. आणि गेल्यानं यांनी काय केलं, माझा जो मामेभाऊ आहे, म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा, मामेभाऊ दोन्ही मला लागतात ते, तर त्याच्यावर प्रँक केला. इतका जोरदार प्रँक केला ना, तुम्ही बघाच आता समोर. तर तो पण इतका घाबरायला लागला की त्याचा मोबाईल चेक करायचा म्हणून असं एक गंमत केली आम्ही. आणि त्याला खरंच वाटलं की तो पण खरोखर ना इतका घाबरून गेला होता. मग मी त्याला नंतर सांगितलं, मी म्हणलं अरे टेन्शन नको घेऊ, काहीच नाही झालेलं आहे. पकडा गया चोर, मोबाईल में कुछ तो भी है. मामी काय मस्त दिसताय तुम्ही या मोबाईल मध्ये. मग मामी पण खरंच तुम्ही चिमून गेल्या बिलकुल, खरंच. ए भाऊजी काही करू शकते बरं, म्हणून हे बा मस्त दिसते. मयूर चाल पता लावायच्यात काय तर. ह्या सगळ्याची टांकीचाही करते ना. सर्व हो हा, चोर फुटते मग याच्यात. चोर फुटलाच पाहिजे ना. हे काहीतरी आता पकडल्या जाते तुझ्या पोराचं. कार्तिक गेला. आओ तुम्ही हे करा ना सरळ नाही तर का करा. कसं रे बिचार. अगं त्याला आता का धकणार आहे ग, त्याची वाली चोरी सापडून राहिली ना. त्याला का धकणार आहे बिचाऱ्याला. सांग मग लवकर पासवर्ड, लवकर सांग पासवर्ड. तर सापडला. खरंच आमचा प्रँक जो आहे तो सक्सेस झाला. आणि अनप्लॅन होता, काहीच प्लॅन नव्हतं. फक्त गेल्याबरोबर यांनी मला इशारा करून दिला की आपण याचा प्रँक करूया म्हणून. तर खूप मज्जा आली. आणि यांनी बापरे काय एक्सप्रेशन दिले, खरंच त्याला असं खरंच वाटायला लागलं होतं बिलकुल. आणि बाकीचे पण मयूर वगैरे पण सपोर्टमध्ये आला. तर असा झाला मग आजचा प्रँक. तुम्हाला आपला आजचा प्रँक व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि बिचारायला ना जेवण पण धकत नव्हतं. तर असं आहे मग मंडळी. बरं झालं मग मी इकडे आली, तर थोडीशी मज्जा आली आणि गप्पा गोष्टी करत बसलो मग आम्ही बराच वेळपर्यंत. आणि थोडंसं लेटच आलो होतो आम्ही. आणि बघा त्याच्या चेहऱ्यावरून बिचारा किती टेन्शनमध्ये आला होता. त्याला म्हटलं बिंदास जेवण कर, तू काही टेन्शन नको घेऊ, गंमत केली म्हटलं तुझी. आणि हो माझे जे गहू निवडायचे होते ना, तर ही आहे माझी आत्या, तर हिनेच माझे गहू पूर्ण साफ करून दिले. आणि माझ्या बाबाची मावस बहीण आहे, माझी मामीसुद्धा झालेली आहे ती.
तर चला मग मंडळी, आता आम्ही चाललेलो आहोत घरी आणि मस्त मजा आली. थोडा वेळ टाईम स्पेंड झाला छान मस्त मज्जेत हसत खेळत. प्रँक सक्सेसच्या याच्यामध्ये चला म्हटलं आता थोडीशी आईस्क्रीम वगैरेच खाऊन घ्यावं. आईस्क्रीम तर खात नाही, कुल्फी वगैरे घेतली मस्त. आणि आज नवीन फ्लेवर घेतला, फिरणी म्हणून आहे, ती स्वीट असते काहीतरी. रजवाडी, काजू मलाई, राजस्थानी, रबडी मलाई, डीप ड्रायफ्रूट, मँगो आणि आम्ही हे सगळे 20 वाले. पण हा एकच पीस उरला. आता याच्यानंतर भेटणार नाही, तो झाला. कोणता घेते? कुल्फी आहे का ही? सगळ्याच कुल्फ्या येते त्याच्यातल्या. फक्त हे ड्रायफ्रूट वाली, हे ड्रायफ्रूट वाली आहे आणि हे ड्रायफ्रूट वाली आहे. बाकी हे प्लेन आहे सगळे. हे कितीला आहे? सगळे हे सगळ्याच 20 वाले आहे. 20 वाला आहे. तुम्ही कोणती घ्यायची? तुम्ही 20 वाला आहे ना? फिरणी कोणती आहे? फिरणी म्हणजे काय असते? मला वाटते स्वीट आहे ना काहीतरी. हो, ते काहीतरी मला वाटते MP UP साईडचं काहीतरी स्वीट्स असते ते- त्याचं काहीतरी आहे ते. चम्मच आहे. हे वाली. ठीक आहे, हे घेतो दादा. ओके. भैया तुम्हाला 10 देतो मी परत. हा तर मंडळी आलेली आहे मी घरी आणि मस्त जेवण वगैरे झालं आणि आता करते मी आराम. कारण ते गेल्यानंतर मस्त थोडंसं मूड फ्रेश झालं आणि छान वाटलं. कारण की थोडंसं गंमत मज्जा वगैरे ही येते. आणि नाहीतर कारण मला घरात करमतच नव्हतं, कसं तरी वाटत होतं. शानू गेली ना तिकडे गावाला, तर असं सुनं वाटत होतं. तर बरं झालं मला हे तिकडे घेऊन गेले आणि मंदिरात गेली, दर्शन झालं छान देवीचं. तर अशा प्रकारे काहीसा आजचा माझा दिवस गेलेला आहे. तर आजचा तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.